राज ठाकरेंनी देखील खचून न जाता धीर धरा, आपण आपला लढा कायम ठेवूया, जोपर्यंत मराठी माणसाला त्याचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असं राज ठाकरे देखील म्हणालेत। आणि सध्याची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। शिवतीर्थावर मनसेची बैठक पार पडतीये, विजयी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यात येत आहे। मुंबई महानगरपालिकेवर मनसेचे जे नगरसेवक असतील इथून पुढे 5 वर्षासाठी तेच हे नगरसेवक सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आनंद व्यक्त करण्यात येतो। मनसेचे इतर काही पदाधिकारी देखील इथे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण पाहू शकतोय। कार्यकर्ते आहेत, विजयी उमेदवार आहेत, जे नगरसेवक असणार आहेत ते इथे आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। शर्मिला ठाकरे या औक्षण करतायत, आपण पाहू शकतो। यशवंत किल्लेदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरे येऊन काय बोलतात, काय सूचना देतात, पुढची रणनीती काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। पण पाहू शकतो राज ठाकरे स्वतः सध्या या हॉलमध्ये आलेले आहेत। उमेदवारांसोबत बोलण्याकरता राज ठाकरे स्वतः देखील इथे आहेत। राज ठाकरेंनी या विजयी उमेदवारांचं नगरसेवकांचं अभिनंदन केलेलं आहे। शर्मिला ठाकरेंकडून विजयी नगरसेवकांना औक्षण करण्यात आलंय। राज ठाकरे स्वतः या विजयी नगरसेवकांसोबत सध्या बातचीत करतात। पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं देखील अभिनंदन करण्यात येत आहे। सध्या विजयी नगरसेवक पोहोचलेले आहेत, शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय ती शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानावरची ही दृश्य। पण पाहू शकतो अक्षरशः आनंदाचं वातावरण आहे। जिंकलेल्या नगरसेवकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो। राज ठाकरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही अभिनंदन करण्यात येते। मनसेच्या विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं। सध्या आनंदाचं वातावरण आहे शिवतीर्थावर। ज्या मनसैनिकांनी काल विजयाचा गुलाल उधळला त्याच नगरसेवकांचं आता इथे या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। शर्मिला ठाकरे या राज ठाकरेंच्या पत्नींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। माननीय श्री राजसाहेब ठाकरेंचा विजय असो।